हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. 1 ते 2 दिवसावरती रक्षाबंधन आलेलंच आहे. आज मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल स्वीटमध्ये अंगुरी रसमलाई सोप्या पद्धतीने कशा प्रकारे तयार करायची हे दाखवणार आहे. चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 लिटर दूध घ्यायचं आहे. इथे मी फुल फॅट मिल्क वापरलेला आहे. आता हे दूध आपण गरम करण्यासाठी ठेवून देऊया. तर हे दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये 2 चमचे विनेगर घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी मिक्स करायचं आहे. आता इथे दूधही छान उकळलेलं आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. दूध थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण जे विनेगरचं मिश्रण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं या दुधामध्ये मिक्स करायचं आहे व चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. हे विनेगरचं मिश्रण एकदम असं दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचं नाही. ते याप्रमाणेच आपल्याला थोडं थोडं मिक्स करायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हे विनेगरच्या मिश्रणामुळे हे दूध आता थोडं थोडं घट्ट होत आहे. याच्यामध्ये आपण आणखी थोडंसं मिश्रण मिक्स करूया. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हे दूध छानपैकी फाटलेलं आहे. याचा छेना आता छान असा तयार झाला आहे. आता हे मिश्रण आपण एका चाळणीमध्ये ओतून घेऊया. इथे एका भांड्यामध्ये मी चाळण ठेवली आहे व त्याच्यावरती रुमाल ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे दुधाचं मिश्रण तयार केलेलं आहे ते ओतायचं आहे. तर यातील पूर्ण पाणी खालच्या भांड्यामध्ये जमा झालेलं आहे. आता ते भांडं काढून आपण दुसरं भांडं ठेवूया. आता हा जो छेना आपण तयार केला आहे त्याच्यावरती आपल्याला दुसरं थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जो विनेगरचा आंबूसपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. इथे मी परत आणखी एकदा पाणी घातलेलं आहे. हे चमच्याने याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा रुमाल एकत्र करून यातील एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. आता हा जो छेना आहे तो या चाळणीवरती आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे जेणेकरून यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल. हे आपल्याला अर्धा किंवा 1 तास या चाळणीमध्येच ठेवायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी याला लटकवून ठेवू शकता जेणेकरून यातील पाणी निघून जाईल. आता अर्ध्या तासानंतर हा छेना मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता यातील पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपण थोडंसं हाताने फोडून घेऊया. आता याला आपल्याला याप्रमाणे मळून घ्यायचं आहे. आपल्या हाताचा जो उंचवटा असतो त्याने हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये याप्रमाणे रगडून छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रमाणे हा दुधाचा छेना आहे तो आपल्याला सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे. हा छेना पूर्णपणे एकजीव झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा छेना मी व्यवस्थित असा मळून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा व पाव चमचा बेकिंग पावडर मिक्स करायची आहे. इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे व पाव चमचा आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे. आता हे सर्व आपल्याला या छेनामध्ये मिक्स करायचं आहे. आता इथे आपण हे परत एकदा छान असं मळून घेऊया. इथे मी हे आता मळून घेतलेलं आहे. याचा गोळा तयार करून घेतला आहे. हे आपण साईडला ठेवूया. तर कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप साखर घालायची आहे. साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. तर याचा आपल्याला पातळसर असा पाक तयार करायचा आहे. तर इथे आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत. आपण रसगुल्ल्यासाठी जसे बॉल तयार करतो त्याच्यापेक्षाही छोटे आपल्याला याचे बॉल तयार करायचे आहेत.
इथे याप्रमाणे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। इथे आपण जे साखर घातलेलं पाणी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे आपण छोटे छोटे रसगुल्ल्याचे बॉल तयार केले आहेत ते घालायचे आहेत व याच्यावरती एक ताट झाकून हे आपल्याला एक 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। एक 4-5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे रसगुल्ले छान असे फुललेले आहेत, फुलून दुप्पट झाले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। इथे मी 1.5 लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। हे दूध आता उकळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे दूध निम्म होईपर्यंत आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे, म्हणजेच आपण बासुंदीसाठी जसं दूध आटवतो त्याप्रमाणे हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आता याच्यावरती साय आलेली आहे, ही आपण एका चमच्याने अशी साईडला करून घेऊया व हे परत उकळण्यासाठी ठेवायचं आहे। याच्यामुळे रबडी छान दाटसर होते। आता इथे हे जे दूध आहे ते छानपैकी आटलेलं आहे, हे अर्ध झालेलं आहे। याच्यामध्ये आपण साखर मिक्स करूया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। इथे मी काजू, बदाम, पिस्ता याचे काप करून घेतलेले आहेत ते घातले आहेत। तसेच अर्धा वाटी दुधामध्ये मी केशर भिजत ठेवलं होतं तेही घातलेलं आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे व 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपली ही रबडी बनवून तयार झाली आहे, आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊ। आता इथे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण जे रसगुल्ले तयार केले आहेत ते घालूया। याच्यावरती आपल्याला आपण जी रबडी तयार केली आहे ती घालायची आहे। रबडी छान थंड झालेली आहे, किंवा तुम्ही हे छोटे छोटे रसगुल्ले त्या रबडीमध्ये डायरेक्ट मिक्स करू शकता। हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया। तर आजची आपली ही अंगुरी रसमलाईची रेसिपी बनवून तयार झाली आहे। ही अंगुरी रसमलाई एकदम सॉफ्ट व क्रीमी अशी बनवून तयार झाली आहे। ही चवीलाही खूप अप्रतिम अशी बनवून तयार झाली आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे। तुम्ही ही अंगुरी रसमलाईची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।